सर्वांना गणेश उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा. बरेच वर्षानंतर या ठिकाणी विभागामध्ये मला वाटतं 2-4 वर्षाचा फरक पडला असेल आणि या ठिकाणी ही परवाडी जुळून आलेली आहे आणि घरोघरचे आपले म्हणजे म्हणतात ना घरगुती गणपती केल्यानंतर ही 10 दिवसाचे गणपती आणि ही नेमकीच रंगभूमी आहे आणि आजूबाजूला जतन केलेले आहे. त्याच ठिकाणी आपल्याला हे नाचाचे कार्यक्रम बघायला मिळतात. ही कोकणची लौकिक परंपरा आहे की ज्यांची आपण संस्कृती म्हणून ओळख जाते आणि हे जपण्याचं काम यांच्या ही सर्व मंडळी जे कार्यक्रम राबवत असतात आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. सन्माननीय कैलासवासी मोहन शेठ सुर्वे की ज्यांनी की आपल्या हयातीपर्यंत या ठिकाणी परंपरा जोपासली आणि त्यांचाच वारसा या ठिकाणी त्यांचे कर्तव्यगार असलेले चिरंजीव सन्माननीय विनीत दादा सुर्वे, महेश दादा सुर्वे आणि सन्माननीय सरपंच या गावचे प्रथम नागरिक प्रतीक दादा सुर्वे, त्याचबरोबर या ठिकाणी यशवंत शेठ सुर्वे आणि श्रीमती शोभाताई सुर्वे या संपूर्ण परिवाराने या ठिकाणी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं. या ठिकाणी मोहन शेठ या ठिकाणी स्वर्गवासी झाल्यानंतर मला वाटतं हा पहिला प्रयोग आहे आणि त्यांचं स्मरण व्हावं की त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी या रसिकांची सेवा करण्यासाठी आम्हासारख्या कलावंतांना या ठिकाणी निमंत्रण केलं, त्यांची करमणूक घडवून आणली आणि आजही तोच वारसा या ठिकाणी हा परिवार जोपासत आहे. या ठिकाणी त्यांना त्यांच्या या अभ्यास म्हणतात की त्यांना खरंच आज की आपला वारसा चालवतात त्याचं कुठेतरी त्यांना
पोहोचेल याची अपेक्षा बाळगतो. तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी सामना होणारच आहे. सामनाच होणार आहे. हा या त्रयमूर्तीने म्हणजे वाटत ना महेश दादा असतील, मिलिंद दादा असतील, प्रतीक दादा असतील, या त्रयमूर्तीने सांगून टाकलेलं तुम्हाला बघ कशी बारी करायची तशी करा, काय प्रॉब्लेम नाही आमचा. हा त्याच्यामुळे ही काय करते ती करू नये बघतो काय करायचं ते. पण तरी सुद्धा आम्हाला मर्यादा पडतात का की महिला मंडळ असतात, सगळ्या घरगुती कार्यक्रम असतो. पण असू दे, आज आपल्या समोर रुजानी मॅडम आहेत, घेतो तिला जरा थोडं यायचं. पण ही भूमी अशी आहे की ज्या कलावंतांनी या ठिकाणी या जागेला वेगळं रूप आणलं ते सन्माननीय गुरुतुल्य असलेले आमचे या कलगीतुरा क्षेत्रातले जे महर्षी मानले जातात ते दत्ता आईने त्यांचं एक गाव आहे. त्यांनी या गावाला उंच शिखरावर नेलं या नाचाच्या माध्यमातून. त्यांनाही या ठिकाणी मी या कलेच्या माध्यमातून मनाचा मुजरा करतो. या ठिकाणी माझे शिष्य उपस्थित आहेत जितेंद्र महाडिक, विशाल निगम, त्याचबरोबर या ठिकाणी माझे मित्र शाहीर सन्मान्य राजाराम पवार, तुषार पवार, संकेत कदम, आमचे शाखेचे अध्यक्ष सन्मान्य सचिन दादा कोळंबे, दिनेश दादा दौलत यांच्याकडून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचबरोबर माझे मित्र या ठिकाणी नितेश सपाट, शुभम बामणे, सौरभ बापती, सोरवणे आणि त्यांचे गणाची फरमाईश आहे. त्याचबरोबर माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे लोटेगावचे केतन दादा चाळके, धीरज दादा चाळके, मंदार आंबरे या त्रयमूर्तींकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर शक्तिवादी शाहीर सन्मान्य शांतारामजी गोरिवले की ज्या दत्तभुवनात त्यांची साथ होती, त्यांचे पुतणे जगन्नाथ गोरिवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि चांगली बारीक हसूनच खात असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्या ठिकाणी तुमचं जास्त वेळ घेणार नाही कारण का वेळेची मर्यादा असते. आणि म्हणून बाईला पण सांगणं आहे, आपण नियम जर रसिकांसाठी जर आपण नियम बनवतो कारण का लोक लांबून येतात. आपण 3 तासाचा कुठलाही कार्यक्रम नमूद केला जातो. हे सावड आणि सिस्टीम जोडीपर्यंत अर्धा तास जातो. तुमचे 15 मिनिटं, आमची 15 मिनिटं गेली, झाला अर्धा तास. म्हणून वेळेचं बंधन ठेवलेलं आहे. बाईंना 1 तासाची बारी आहे, तुरीवाल्यांना 1.25 तास आहे, नंतर शक्तीवाल्यांना अर्धा तास केलेली आहे, नंतर 15 मिनिटं तुरीवाल्यांना. म्हणजे जवळजवळ 4 तासात माणूस मोकळा होऊन घरी पोहोचू शकतो, कामाधंद्याला पोहोचू शकतो. ही या येडीला अजून कळत नाही. काल केला ठीक आहे, काल आपल्या कानात सांगितलं बाई जरा टाइमात करा, 15-20 मिनिटं इकडे तिकडे होऊ दे, काय फरक नाही. पण तू जर पावणे 2 तास या ठिकाणी काढतेस ना, बाई जरा नीट लक्षात ठेव. मी अजून पब्लिक जास्त होतं म्हणून नाही तर तुला बारी पण दुसरी म्हणजे त्याच्यावर 15 मिनिटाच्या वर करून दिली नसतील. जरा लोकांचा विचार कर बाई, उभे या ठिकाणी बसलेले आहेत, कुठली पुरी बारी बघून जात नाही ना, आहे की नाही. जे काय करायचं ना ताकद अशी पाहिजे, 15 मिनिटात काय 5 मिनिटात पण बारी करून ओळखली पाहिजे माणसाने. ती देण्याची ताकद पाहिजे नाही का. ती मेली इलवण्यात नसते देत बसत. आता एवढी मोठी घोडी वाढली आहे की नाही. त्यांनी फुंड पण तशी, त्यांनी पटलं पण तशी, आकार वगैरे काय नाही. पण असू दे, या शक्ती तुऱ्यात चिकनी बाई हीच आहे. गॅर कसं काढतो बघा. या ठिकाणी बारीक हद्दावर राज आमरे, ओंकार भापती, ऋतिक फटकरे, युवा फाउंडेशन जोडे, केतन दादा चाळके यांच्याकडून पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं मी त्यांचं सदस्य बने. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचे शुभाशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी बारीला सुरुवात करतो. जास्त वेळ घेणार नाही. भालचंद्रातून विनायका, सर्व सिद्धीच्या दायका, गुणांच्या नायका, तारी तू गणनायका, भैरी जोगेश्वरी केदारनाथा, नमित चरणी हे मुनी माता, वरदायक तू हे सुखदाता, रंग भरावे रणी तू आता. त्याचबरोबर त्या ठिकाणी मोठे साथ लागलेले माझे पांडुरंग महाराज, पद्माकर माझा भाऊ या ठिकाणी आहे, विशाल दादा संदूरचे बँके मास्टर आहेत, भोले दादा आहेत, देवता आहेत, आमचे सुरेश दादा आहेत, मोहिते आणि नवीन माझे डोंगेपट्टू या ठिकाणी ओंकार पोपळकर. कलाकारांना घडवण्याचं, तू कसं चुकला तरी चालेल, माझा कार्यक्रम काय असेल ते होईल. आणि असं नवीन कलाकारांना घडवण्याचं काम चालू आहे. आणि म्हणून या ठिकाणी की ज्यांची आज उडी उभासते हे सगळं वैभव बघायला
या ठिकाणी गावाचं प्रतिनिधित्व करणारं प्रथम नागरिक म्हणून संबोधलं जाणारं माझ्या घराचा कर्तव्यकार पुरुष या ठिकाणी पाहण्यासाठी आमच्या आज मोहन शेठ असायला हवे होते. ती आज मुली फक्त या ठिकाणी बसते हे की नाही. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी या बिंदातून आदरांजली व्यक्त करतोय. तुमचं असणं हे आमच्यासाठी सर्व काही होतं. आज कुटुंब काय म्हणतंय की तुमचं असणं हे आमच्यासाठी सर्व काही होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं. सर्व काही असल्याची जाणीव आहे. पण तुमचं नसणं हीच आमची मोठी उणीव आहे. हीच आमची मोठी उणीव आहे. या मुलाला खरंच हे वैभव प्राप्त करून देणार आहे. आज घराचा आधार या ठिकाणी निघून गेलेले आहे की ज्याने हे सगळं वैभव दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी या गीतातून आदरांजली व्यक्त करतो. म्हणून मला देवावरती राग आहे ठीक आहे. तू ज्यांच्याकडनं खरंच मोठं काहीतरी त्यांना तू आवडतोस म्हणजे त्याला म्हणतात ना त्याला तुला ते आवडतात आणि बोलावून घेतोस. आणि म्हणून देवा खरंच राग आहे. देव केले नाही परमे बुधविले मोहन सुरवे. म्हणजे एक विनंती आहे की मी गणपती बनवताना महिना 2 महिन्याचं जागरण आहे आणि सतत 7 तारखेपासून हा 8वा कार्यक्रम आहे. त्यामुळे जो काय आवाज असेल तो गोड म्हणून घ्या. देव केले नाही परमे बुधविले मोहन सुरवे. काही सांगू तुला देवा गणराज. काही सांगू तुला देवा गणराज. बघ आठवण येते त्यांची आज. काही सांगू तुला देवा गणराज. बघ आठवण येते त्यांची आज. मोहन सुरवे. देव केले नाही परमे बुधविले मोहन सुरवे. काही सांगू तुला देवा गणराज. काही सांगू तुला देवा गणराज. आठवण येते त्यांची आज. काही सांगू तुला देवा गणराज. आठवण येते त्यांची आज. तुम्हाला माणूस होता पेट. तिला दिलदार होते मोहन शेठ. तिला दिलदार होते मोहन शेठ. तिला दिलदार होते मोहन शेठ. असं सांगतो तुम्हाला माणूस होता पेट. तिला दिलदार होते मोहन शेठ. ते होते जिगरबाज तिने बनावली राज. ते होते जिगरबाज तिने बनावली राज. आग आगळानी होता हा आवाज. आग आगळानी होता हा आवाज. बघ आठवण येते त्यांची आज. बघ आठवण येते त्यांची आज. सांगू तुला देवा गणराज. बघ आठवण येते त्यांची आज.
काही सांगू दुःख शोभा आई काय मनचा तुमची मुली माझे दुःख असे करत तुमची मुली माझे दुःख असे करत तुमची मुली माझे दुःख असे करत तुमची मुले होते तुमची मुले ही घेते भरारी महेश भारी प्रत्येक झाली तुमची मुले ही घेते भरारी महेश भारी प्रत्येक सर्व देव सांगणे के माझ घराणे घरदार देव सांगणे के माझ घराणे घरदार त्यांना करू नको कधीही आठवण येते त्याची आशा पैसा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा तुमची केले नाही खास घरचे म्हणते सारे गोष्टी त्यांचे हास घरचे म्हणते सारे गोष्टी त्यांचे हास घरचे वरती माझे गोष्टी त्यांचे हास आणि हे आवाज सलबीता माझे आणि हे आवाज सलबीता माझे भाग आगळाने होता आवाज आठवण येते त्याची आशा पैसा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा पैसा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा पैसा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा देवा केला ना हे देवा केले ना की बरवे बोलवीले माहून सुरवे हे देवा केले ना की बरवे बोलवीले माहून सुरवे पैसा तुला देवा कंडला पैसा तुला देवा कंडला बघा आठवण येते त्याची आशा पैसा तुला देवा कंडला बघा आठवण येते त्याची आशा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा तुला देवा कंडला आठवण येते त्याची आशा पाऊस आला अरे बाबा चंद्र पण आणत आहे असं बारीक बारीक आहे काळजी करू नका जाईल ते आणि म्हणून या ठिकाणी ओम श्री सद्गुरु प्रिय गोविंद गुरुवारी माझे विजय राजेंद्र वस्ताद साजे भोलेनाथ देवता सूर्यलोकर संगीतकार साजे कवी रत्नाकर रणात गाजे भोला खंडदास वळीचा शिवचैतन्यदास आणि भोयवडी शाखा पुरुष भोलेश्वर वाणीचा या ठिकाणी सन्मान्य भारत निर्माण नवनिर्माण सेनेचे सन्मान्य सचिव वैभव सिंग घेडेकर साहेब त्यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेले त्यांच्यासाठी शामिल झाले आणि म्हणून तुमचा वेळ वाचवण्यासाठी आले गण सुरू करतोय तुला फिरून नका पोराला बघा ना त्या बाईला पण कळत नाही किती वेळ घ्यावा म्हणून मला पुढचं बोलायचं म्हणून कटच करून टाकलं एकदा गण होणे तुम्हाला एकदम मजा देऊ दे आनंदवरी सूर्याच्या घरी होई आनंदवरी सूर्याच्या घरी अवरोजच रंगती गप्पा
रोजच रंगती गप्पा आणि तू जीवनी सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तू जीवनी सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तू जीवनी सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तू जीवनी सुखाचा टप्पा होई आनंद होई सुरव्याच्या घरी होई आनंद होई सुरव्याच्या घरी बघलो तसं रंगती गप्पा बघलो तसं रंगती गप्पा अरे आणि तुझी मुली सुखाचा अरे आणि तुझी मुली सुखाचा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा गप्पा येता तू गणपती बाप्पा वर्षाने तू इथंच देवा घडते आमच्या तुझ सेवा तुझ्याच वाटतो येवा एकूण जातो सुखाचा ठेवा श्रावण झाली तू येता घरी श्रावण झाली तू येता घरी अरे तुझे मनाचा गप्पा अरे तुझे मनाचा गप्पा आगे तुझी मुली सुखाचा टप्पा आणि गणपती बाप्पा आगे तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आगे तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आगे तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता खेळाला आनंद होतोय साऱ्या धरती करताय सेवा विघ्ने हरती म्हणे सारा हा घर बघ एकंदर म्हणे सारा हा घर हवे होते गे मोहन बाप्पा होते गे मोहन बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा होई आनंद होई घरी होई आनंद होई सुखाच्या घरी तुझं रंगती गप्पा अरे तुझं रंगती गप्पा अरे आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा आणि तुझी मुली सुखाचा टप्पा येता तू गणपती बाप्पा हां पाऊस गेला ना आपण जरा तुम्ही बसून घेतलं तर बघेल पाठीकडे सुद्धा मंडळी येतो सर्वांनी बसून घ्या माझी मोजून होते 20-25 मिनिटांमध्ये मी बारी आपली जर बसून घ्या पाठीपण झाले मंडळी आहेत का एवढं सगळं प्रांगण आहे सर्वांनी बसून घेतलं तर बरं होईल सगळ्यांना बघू दे सगळ्यांना ऐकू दे नाही एवढं पेट्रोल खातं त्यांचा बाहेर जायचं विचारायचं जरा बसा ना सगळ्यांचा विचार करा हा चला चला प्लीज हा बाई आल्या सदी ही मी मुलमुलीत काही दिसते हाय बॉडी काय तेवढंच नाही मी बारीक करते का काय करते मला काही कळतच नाही बाय म्हणते काय म्हणते सडकून लागेल अगं सडकून तरी लाग पावसासारखी तेव्हा आम्हाला कुठं मध्ये है की नाही ही जेव्हा सडकून लागेल तेव्हा आम्हाला मध्ये येईल की नाही सगळंच मुलमुलीत गवळत काही नाही मध्ये कान वाकड्या त्याचा वाकडा काही लोकच होता आणि ही वसडी बघत होती तो पण म्हणजे वाकडाच होता तर काय कराल पण वाकडा
त्याला वाकडे म्हणे वरती चढला का खाली आला. मी म्हटलं वरती चढल्यावर त्याला काय नंबर ना वरती चढल्यावर ना. पण तशी आशा त्याला दिल्या. ती म्हणते वरती नव्हता खाली धराला होता. मग खाली धराला कुठला नंबर. काय लिहितात काय बोलतात त्याचं काही गणित नाही. हा आणि चाल दिला काय बोलली चाल नाही तिथं बाजूला थांबा. गुळगुळू घुंगराची गाडी आली. कुठलं काय झाले काय बघा. आता ही म्हणते ना वाकड्या होता त्याचा वाकडा होता. आता वाकडा म्हणजे ना कमी तो हंडीवर चढला कांदा म्हणतो तू एकदा जरा फोड बघू दे. वरती चढला त्याचा काय हंडीपर्यंत धड हात पोहोचत नाही. आतमध्ये नाही हंडीत. मग त्याच्यामुळे जे काय हातात लागेल ते अधुरं. पूर्ण तर काय माल काढणार नाही. अधुरच गाडी नाही का नाही. माल गाडी अधुरा असाच विषय साधा. कारण का मला तुम्हाला एवढं नाटक ठेवायचं मला पटपट विषय रब देत आहे की नाही. मी आता मी साधारण नाही आता नोकरीमध्ये की अजून पण टुकटुकीत आहे. ही माझ्यासाठी एकदा नाही 2 वर्ष लग्नासाठी ही मुली 4 पोराची आईस वाटते का नाही. कधीची मेली नुसती फुगत चालली निश्चित खूप अशी. या ठिकाणी ओंकार मांडवकर आमचे सहकारी मित्र माझं आमचे व्यावसायिक स्नेह बंधू आहे. यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक सदस्य आहे. नुसती फुगले आहे की नाही. खाऊन फुगले हे तर नसते तिला वेगळा ते विचार घ्या. आता तिचा कसं थूर करतो बघा. काय झालंय ते सांगतोय खरं खरं. तिची काढ देतो नंतर माझी गवळून घेतो बरं का. मला लुटायचा होता भरपूर आता जाई ना याचा हात पुरेपूर. तो का पुरा हात जात नाही का अर्धाच गाडी माल अधुराच. हात जाई ना याचा हात पुरेपूर. वर चढल्यावर हाका वाकड्या तुझ्या हंडीतून. आता बाई म्हणतात बोला ग हंडी गण बाई त्याच्याशिवाय जीवनात मजाच नाही. काय केलं पाहिजे. मला म्हणते कमरेच्या खाली बोलतो. अगं बाई कमरेच्या खाली जी मजा आहे ना ती विश्वास देवाने हेच सुख ठेवलं नाही. जीव प्राण्याला स्वर्गीय सुख खाली ठेवलंय. मध्ये काय वेगळी वाईट आहे काय. चांगलं बघा शिक बाई. काय झालंय ते सांगतोय खरं खरं. मला लुटायचं होतं भरपूर आता जाई ना याचा हात पुरेपूर. वर चढल्यावर हा वाकड्या तुझ्या हंडीतून काढील अधूर. पूर्ण काढणार नाही कारण हात पोचत नाही अधूरच काढील. बरोबर आहे ना विषय. आता म्हणून चाली काही झाले ते सांगाय खरं खरं. मला लुटायचं होतं भरपूर आता जाई ना याचा हात पुरेपूर. वर चढल्यावर हा वाकड्या तुझ्या गहंडीतून काढील धूर. चालेल म्हणून बघा मी काय म्हटलं चुकून सांगा बघा. तुझ्या गहंडीतून काढील धूर काढील धूर काढील धूर. वर चढल्यावर हा वाकडा तुझ्या गहंडीतून काढील धूर. ही माझ्यावरून मला म्हणते ना बारी बारी अशी सटकून लागायची असते. सटकून आता गाड्या मजेशीर तुझ्यासाठी म्हणून घेतोय मी. ते तिकडे विषय मारला होता. मी चुटका घेतोय त्यानंतर तुम्हाला नवीन गवळणच ऐकायचे. माझ्याकडे तुम्हाला नवीनच मिळत त्याच्यामध्ये टेन्शन नाही. तुझी थंड तुझी मस्करी मस्करी श्री हरी
ही गवळण अशी होती ना, राधाजी प्रेम करायची ना, कधीच जाऊ दे की त्याला जेवणाचं ताट तयारच. आपण असं असतं ना, एखाद्याचा प्रिय माणूस की तिच्या घरात गेल्यानंतर आला ना, उपाशी कधी धाडणार नाही, ताट रेडी, आला ना घडी ताट रेडी, कधी पण येऊ दे, हर घडी कधी पण येऊ दे, येताना हा घडी, येताना हा घडी, तिचा ताट रेडी. हा हे की नाही, ऐका, हे जात घरी उपाशी न धाडी खरी, जात घरी उपाशी न धाडी खरी, प्रेम जडलं या राधेचे माझ्यावरी, प्रेम जडलं या राधेचे माझ्यावरी, ताट होत माझा हर घडी. बाई म्हणत बाई घासून झाली पाहिजे, तू बाई मला घासून जा असं याड करतो बघ. ताट होत माझा हर घडी, पाता ही नागडी, आता विनोदीच गवळण आहे, अर्धी इंग्लिश अर्धी मराठी, चालेल ना? अर्धी इंग्लिश अर्धी मराठी. आपल्या मराठी भाषेत अनेक भाषेचे शब्द आलेले आहेत. टेबलला काय दुसरा शब्द आपण म्हणू शकतो काय? टेबल इंग्लिश शब्द आहे टेबल. तसा आपण म्हणतो ऑल म्हणजे सर्व आहे की नाही, आपण जास्त बोलायला मिळत नाही, मोबाईलवर ऑल, थँक्स है ना, थँक्स ऑल, सगळ्यांना थँक्यू. ऑल हा शब्द सर्व म्हणून आहे, बरोबर आहे ना? तसं तर ती एक बाई होती ना, मावशी ठरली आपण त्या थोडक्यात. ही बातमी काल घडलेली, लगेच हे सुद्धा बाईला सांगितलं, सर्वच्या सर्व काल घडलेलं आहे, सर्व बातमी लगेच तिच्या कानावर. एवढाच विषय कसा घेतो बघा, जास्त पटवण्याची गरज नाही, तुम्ही सुज्ञ आहात, त्यामुळे मी फक्त असं देऊ ना, जास्त पडले तर मला काय बघा, कीर्तन करायला काय, मला विषय एक चालवायला म्हणजे म्हणतात ना, कसं घेतो बघा. मी आणतोय गणपती, असं करतो हिचे मी हार, भोले नंदाचा असे गवळण ही पेतात, बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व, बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व. कुठेतरी मिटवायची, कुठेतरी पोराने काहीतरी केलं ना, काही फिरून काढली नाहीत ना, काकडे काढली नाहीत ना, माठ फोडली नाहीत ना, जरा पोरा समजून घ्यायची. ही वसाडी कांदा लावायचं काम करते. बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व, पत्नी घडलेली ही काल, ही गपचूप आईला देते बघ सर्व. ही जी बातमी का घडलेली आहे ना, ही गपचूप आईला देते बघ सर्व. ऑल म्हणजे सर्व ना, देते बघ ऑल, देते बघ ऑल, है ना? बरोबर आहे ना? माझा तुम्ही कधी पण रेकॉर्ड करून बघा, शब्द पिटे फुटते ते चुकीचं आलं किंवा अर्धा चुकीचं लागलं तर मला सांगा. कसं म्हणते बघा, असं करतो हिचे मी घाल, भोले नंदाचा असे गवळण ही पेतात, बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व, बातमी घडलेली ही काल, ही गो छुपायला देते बॉल, बातमी घडलेली ही काल, ही गप छुपायला देते बॉल, गप छुपायला देते बॉल, गप छुपायला देते बॉल, बातमी घडलेली ही काल, गप छुपायला देते बॉल. काय सांगू ही गवळण कशी आहे बघावली, सरदारी एवढं सांगते माझ्या आई जवळी. चोरीला गेले आई, तिचं लुटून टाकू मा, चोरीला गेले आई, तिचं लुटून टाकू मा.
बातमी पडली ही काय ही कपच पडले ओके माझ्या म्हणजे तुम्हाला काय सांगू आहे की नाही अशी गुणगुणी सुटसुटी असते मी घेतलं आता काय मला म्हणते बाई 30 वर्षांमध्ये मंडळाचा टाइम ठरलेला आहे पण जरा तर पाय का नाही पण मंडळाचा टाइम ती बोलली नाही की तर काय मंडळाचा टाइम पाळ जरा 15 मिनिटं ठीक आहे असं नाही ते पदात म्हणते मग बऱ्याच प्रश्नाकडे बोलतो काल तिला सांगितलं मला फक्त बाजू दे तुझा गेल्या वर्षी एक विषय बोललेला आहे या वर्षी तिने जन्म म्हणजे त्या सर्प यज्ञ चालू होता त्याच्यामध्ये त्या 18 ब्राह्मण मेले त्यांना कोणी जिवंत केले असा तिचा विषय तिला मी सांगितलं आस्तिक मुनींच्या नगरचा विषय आहे जन्मजयाने जो यत्न केला आपल्या परीक्षित राजाचा बदला घेण्यासाठी आणि म्हणून त्याच्यामध्ये असंख्य छाप या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि त्यांना वाचवण्यासाठी आस्तिक मुनीने या ठिकाणी जे प्रयत्न केले आणि त्याच्यातून ते साप वाचले कारण का आस्तिक मुनीचं नाव घेतलं ना कोणालाही कधी सापाचं भय होणार नाही कोणाला चावणार पण नाही साप असं पुराण सांगतो आणि म्हणून पुढे जाताना कळवताना जाताना आस्तिक मुनीचं नाव घ्या काही बाधा होणार नाही शास्त्र सांगतो म्हणून मी तुम्हाला तात्काळ सांगतोय तर त्याच्या निगडीत विषय काय म्हणजे महाभारताचा निगडीत विषय काय तर तिने आज मला सांगितलं की महाभारताचा निगडीत विषय आहे आणि म्हणून याचा मी तो पत्ता या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी दसऱ्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतो माझा विषय असा आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री संत रामदास स्वामी पूर्वजन्मेचे कोण होते बाईने काल मला उत्तर देण्याचा प्रयत्न केला राजा हरिश्चंद्र आणि महर्षी व्यास असं काहीतरी सांगितलं ना तर बाई मी तुला पण बाजूने येईन की तू द्वापार युगाच्या एंडिंग वर ये आणि तिथून शोध तपास करायला तुला मिळेल द्वापार युगाच्या एंडिंगला मी असं तुला सचिव आणि त्रेतायुग मतलब सांगत नाही आणि त्यामुळं तू विषय माझा तपास काय करायचा तो कर आहे की नाही आज फक्त तू काय काय म्हणले ना त्याच्यावर जरा घेतो ती काय म्हणते मला बुवा झालाय म्हातारा अशीच बोलली ना म्हाताऱ्याचा उठतो काय एकदा खाला ते दाखवलं काय म्हातारा बाग झाला म्हणून काय गव्हात खायला काय माणसाचं मन तरी म्हणत नाही तू असल्यावर जाऊ नको जीव बारीक असला ना ही बारीकच जीवाची माणसं याड काढतात वर चढाय बारीक माणूसच लागतो ना झाडा म्हणून चढत काय वर झाडावर मला कुठं पण म्हणा त्या बारक्याचाच का आणि बारक्या बरोबर वाजवतो बारा की नाही आता ते विषय घेतात म्हणून काय बुवाचा उडतो काय म्हणजे हाताने हलवून बघ तू ये इकडं तुला काम नसेल तर तुला काम लावता म्हणून त्या ठिकाणी घेतोय तुम्हाला कमी वेळात जास्त देण्याचा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करतो बघूया बहुत भारी ही वाटते मजा कसा विषय घेतो बघा अजय माळेचा विषय की त्याने पाप केले
बेशेबद्दल सगळ्यात केली 10 पोरं झाली, लुटमार केली, सगळं काय केलं, फक्त तो तरला केवळ आपल्या नारायण नावाच्या मुलामुळे मरताना त्या मुलाचं बारक्या मुलाचं नाव घेतलं नारायण. आणि मग ज्या वेळेला त्याची परीक्षा झाली, याला नरकात टाकायची काय, याला वैकुंठ टाकायची का स्वर्गात टाकायची ती, पण त्यांना नारायण नाव म्हणजे मुलाचं घेऊ दे, पण ईश्वराचं घेतलं म्हणून तो त्या वैकुंठात गेला. तर असा हा माणूस या ठिकाणी स्वर्गात आल्यानंतर यमराजाची सेवक बघितल्यानंतर नाही ना ते खुश झाले. हा जो माणूस वृद्ध आलीला म्हणजे म्हातारा आलीला बघितल्यानंतर ना हे जे बाबाचे ओझा आहे ना ते व्हायला आहे ना, त्याला आनंद झाला, मजा वाटली की हा या पसरात परत बाप केला खाली, हा म्हातारा ना वृद्ध आलीला ना ओझा व्हायला. बघा कसं म्हणते ते वृद्धाने तुला काय बाहेर लागून घ्यायचं ते कसं घेते बघा. पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझा व्हायला. बरोबर नाही का, चुकीचं आहे काय, आणि मी चुकीचं नाही ते मी तेच बोलतो, मी कशाला काही गरज नाही की नाही, जे आहे शब्दाच्या अर्थाचा वेगळा आहे. पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझा व्हायला. केले हे बाप याने अमाप कोणी सांगितले होते करायला. असं पाहून भारी ही वाटते माझ्या वृद्धालीला ओझा व्हायला. गाडी कशी फडसिंग बसणार आहे की नाही, तू काय म्हणते म्हातारा झालाय मन असा झालाय. आतापर्यंत दिवसभर मला वाटतं 5 वेळा ती मिनिवासाठी एक होती खाली गुणगुणी, आता एक मोरी गुणगुणीत आहे की नाही. हा नाही बारीक कारभार आहे, आणि म्हणून आहे ना मी तिकडे घेतलं होतं. आणि माझ्या युट्यूबरला विनंती, तुम्ही बाबांना शूटिंग करा, सगळं काही करा, माझ्या बाऱ्या दसऱ्यानंतर टाकायच्या. अजून एक आपलं कोकण मला गावले तावडी ही जी मंडळी येतात ना, तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी टाकताय 8 दिवसांनी टाकताय, कोण मारायला येईल आणि लाखो रुपये खर्च करतात या शक्ती तुरेला,
बघायला गेल्यानंतर भारत बघायला मिळते ती. आणि म्हणून एकाला पण माझ्या युट्यूबवर होतो अजून माझा एक तावडीत लावलेला एकाला उडवत लावले. जी मजा येईल ना लाईव्ह मध्ये घरात बसून मोबाईलला काय समजणार आहे? समजेल काय झालं काय समजेल काय? म्हणून सगळे युट्यूबर तुम्ही माझे मित्र आहात, नाही तर सगळे चॅनल बॅन करेन मी. गाणी चालू दे पण तुमचा इन्कम बंद करेन मी. जे लागत आहे मंगळवारच्या चॅनल मध्ये. त्यामुळे सगळ्यांनी मला विनंती आहे सगळ्यांना. आणि म्हणून तिकडे मजेशीर गाणं घेतलं होतं. बघा कसं घेतलं होतं सांगतो बघा. ही जी द्रौपदीने शस्त्र ठेवली होती शमी वृक्षाच्या झाडावरती, त्याच्यात गांडी होतं, गदा होती, सगळे प्रकार होते, सगळे शस्त्र होती पांडवांची. त्याच्यात जर श्रेष्ठ कुठला असेल, आघाडीवर कुठला असेल तर त्या गांडीव धनुष्य. आता गांडीव धनुष्य हा काय गांडीव काय आपण नाव ठेवले नाही. गांडीव आपण ठेवलेलंच नाही. आता त्याला काय एवढं सुद्धा हा कुठला नाव काढलं काय माहित नाही त्यांनी गांडीव धनुष्य म्हणायला. आता तेवढ्या सगळ्या शस्त्रात ही जी शस्त्र होती हिच्यातील गांडीवर आघाडीवर होता. गांडीवर जो धनुष्य होता ना तो आघाडीवर होता. एवढाच विषय आहे. आता बिलिंग कसं होतं ते बघा. हाच शब्द बोलणारे फक्त ऐकताना मजा बघा. होत्या अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर. होत्या अनेक शस्त्रे त्यात बघा होत्या घाडीवर. तुम्हा सांगतोय खरं ऐका हो बरं. हिच्यातील ह्या शस्त्रातील हिच्यातील हाय गांडीवर. होते अनेक शस्त्र त्याच्यातील हिच्यातील ही जी शस्त्र होती हिच्यातील गांडीवर श्रेष्ठ आहे. म्हणजे आघाडीवर आहे. रेशमीच आहे काय है ना. मला बघायचं काय तुम्ही म्हणाल गेला बघायला भाकर कधी गेला होता असं पण मला काय वर वर म्हणलं होतं काय काय हिच्या पासडीच्या दिलेलं आहे पण तो नादावर आहे. बघितलं ना. आता आमच्या जवळ येते म्हटलं तर आम्ही बघायला बघणार आहे. हा फक्त आता काय ऐकलं असं काय तर त्यातला काय संबंध काय आला नाही. हा असू दे. होते अनेक शस्त्रे त्यात बघ होत्या घाडीवर. तुम्ही ऐका हो बरं सांगतोय खरं हिच्यातील हाय गांडीवर. सांगतोय खरं ऐका हो बरं हिच्यातील हाय गांडीवर. ओंकार मयकर या घराचे जावई या ठिकाणी थोडं 500 वर्ष गेले मी त्याचं सदस्य आहे. हा गाडी देतो ना हळद एकदम गाडी ते एजंटची मुलमुलीत गाडी देशील. बारीक दुसरी करताना असा रंग आला पाहिजे ना आहे की नाही. आता ह्या वसडीत काय बारीक 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 झाली पाहिजे माझ्या मध्ये आहे की नाही. ते तर असा हलते दुनियाचा नाही. हा रपरा अंगावर गेला पाहिजे या काढायला. ही वसडी काय बोलतच नाही तर मी येऊन दिसतं फडफड फडफड बोलून काय उपयोग आहे काय. नंतर येईल उगाच सरळ लागत राहील तिचे लांबट इलवण्या पिलवण्या काय गरज नाही. म्हणायचं आहे ना असं वार करणार की तुझ्याला वार करताना पण मला माझी वाटली पाहिजे. वनवासाच्या काळात पांडवांची ही अनेक चंद्रे होती बघा ही
ओके ना एकदम कमी टायमिंग मध्ये अजून माझ्याकडे 15 मिनिटं माझी बाकी आहे ना या ठिकाणी वरद जंगम संदेश पाठवणे शुभम शिरकर यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांचं संदेश आहे जरा फिरवा फिरवा या ठिकाणी निंबाळकर साडे विनोद पवार साडे विनोद पवार रणजित साडे 200 रुपये दादाची फरमाईश आहे कुठली फरमाईश आहे निंबाळकर सरांची फरमाईश आता वाचून परत त्यांची फरमाईश म्हणून घेतो या नंबरतून बघता येवाता सध्या तुमचा मोठ्यावर सारं वाटतंय सुन निंबाळकर सर तुमचं राजगीर सारं वाटतंय सुन निंबाळकर सर तुमचं आणि या ठिकाणी मजेशीर विषय तुम्हाला देऊन जातो ज्यावेळेला गवळणी म्हणजे गवळणीच्या माठ सगळे टाकलेले असतात काळी असतात आहे ना सगळे एकदम चिकणे असतात माठ भारी असतात एकदम आपण एखाद्या वस्तूला जर फुटली तर काय म्हणतो वाढलं आहे ना है ना है ना एखादी वस्तू फुटली आपण म्हणतो ना काय वाढलं आहे ना वाढवलं वाढलं बशी फुटली बशी वाढली आहे की नाही मटका फुटला मटका वाढलं आहे की नाही आहे ना शब्द फुटलेल्या गोष्टीला हा मी माझ्या मनात जातो असं काही नाही त्यात मग तो वरती जर फुटला ना मटका तर खाली रान वाढलंय ना खाली रान शब्दाची
बाकी म्हणत नाही कसं कसं बघा या ठिकाणी वरून दिसते गुलगुलीत खाली खाली गुलगुलीत झाली पाहिजे सरस्वती हॉटेल चे सन्मान्य निलेशजी माडी ते काढले बाबा वरून दिसते गुलगुलीत खाली गुलगुलीत या ठिकाणी अभिषेक दादा सर्वे साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं बरं शिकायला त्याचा संदेश आभारी घे हा भगती साया दिसते ही भारी कशी काय मेली सांभाळी पाहून कळलं हिचं अवसान काही उपयोग वरती साया चांद्र वरती दिसून चांगली काय उपयोग आहे काही उपयोग वरती ओके भगती साया नुसती काढी भगती साया नुसती काढी कशी काय मेली सांभाळी पाहून कळलं हिचं अवसान काय उपयोग वरती साया छान खाली वाढलंय की नाही नुसता स्वरूप दिसणं उपयोग नाही आहे की नाही गोडाऊन पण कसा असं बघायला आहे की नाही हो गोडाला कसं मला ठेवली जाय काय आहे कशी काही जपणूक आहे का नाही त्याचं वर्क करून काय उपयोग भगती साया नुसती काढी तुझी पाय मेली सांभाळी पाहून कळलं हिचं अवसान काय उपयोग वरती साया चांद्र खाली साऱ्या संपण्याची काय उपयोग वरती साया छान वाढलंय काय उपयोग वरती साया खाली वाढलंय काय उपयोग वरती साया वाढलंय काय उपयोग वरती साया धर्माच्या म्हणून या ठिकाणी घेतोय बरं का पूर्वी आता सुद्धा आपण केळीचं पान वरती लावून म्हणजे दही असेल दूध असेल ते पॅक करतो का सील सील म्हणजे असं पॅक एकदम पॅक बनलं आहे की नाही सील केलं काय पॅक केलं आहे की नाही तसं आता आपण इंग्रजी वापरतो आहे की नाही विज्ञान विभाग वापरतो तर ही पदार्थी मसाल्याचं केळीचं पान फाडून तो सील फाडून आहे की नाही ती मडकी कशी असतात काळी असतात तांबडी असतात गुलगुलीत असतात ना हा पण तसाच विषय कसा घेतो बघा सांगायचा असेल कोणी फोडला सांगायचा असेल कोणी फोडला वरून दिसते गुलगुली खाली काली गुलगुली वरून दिसते गुलगुली खाली काली गुलगुली सांगायचा असेल कोणी फोडला सांगायचा असेल कोणी फोडला
आता याच झालीचा होता म्हणून जवळ पाहणारा म्हणून तो त्याने घेऊन जातो. तुम्ही ऐकला असेल नसेल ऐकलं, ज्यांनी नसेल ऐकलं त्यांनी माझ्याकडे. ज्यावेळेस तो बगळा आपला बरोबर अंडाचं गाणं माहिती आहे, बगळा पोचा मारायचा तो पण विषय माहिती आहे, त्याच्यामुळे मला पटवून त्याची काही गरज नाही, आहे की नाही? हा बघ उभ्याने करता बघ म्हणजे बघा उभ्याने जेव्हा तो करतो तपश्चर्या. त्या ठिकाणी शुभम शेठ शिरकर यांच्याकडून 101 रुपये बोचा मारायचं गाण्याचं गाणं झालं पाहिजे. पण त्याची फरमाईश करतो, त्याची फरमाईश करतो, एंड करतो. हा गोल गोल अंड असता अखंड, गोल गोल अंड असता अखंड, यमुनेच्या जळमध्ये भादुनी मासा गेला तो कसा, काहीच घटका पळमध्ये. पाहतो बगळा हा प्रकार सगळा, जवळ येतात जवळ ज्यावेळेला तिराला तो अंड आला, तिरा अंड जवळ येतात, तिरा अंड म्हणजे तिराला जेव्हा अंड येतं आणि तेव्हा बगळा पोचा मारतो आणि छिद्रात जन्माला येतात असा विषय. मग बगळा काय करायचा, आता बोच बांधणं वेगळं नाही, पोचा बांधणं वेगळं, एका बोच फुटत आहे. गोल गोल अंड असता अखंड, गोल गोल अंड असता अखंड, यमुनेच्या जळमध्ये घालून मासा तो गेला तो कसा, काहीच घटका पळमध्ये. पाहतो बगळा हा प्रकार सगळा, जवळ येतात रांड. बगळा काय करायचा, बोचा मारायचा, बोचा मारायचा, बोचा मारायचा. सिल्वे घराण्याचे भावी जावई ओंकार दादा महेकर बुवा धन्यवाद. या ठिकाणी ऋषिकेश सुर्वे सावकार यांच्याकडून या ठिकाणी बारीक खंडोळीचा विचार एकावधी मध्ये 500 रुपयाचा संदेश आभार. तोच विषय या ठिकाणी घेते बघा. कुठं मारले तर चांगल्या जगात मारल्या बोच आहे नाही, सु जला या बोच आहे की नाही, चांगल्या जगात बोचा मारलं असं विषय घेते. कसं बघा, बघ उभ्याने करता जवळा जेव्हा आहे की नाही, बघ उभ्याने करता जवळा झाला म्हणे हा लोचार, मारून सुजलाय मोचार. लोचा काय झालं म्हणतोय की या चांगल्या जगात मोचा मारला, सूज झाला म्हणजे चांगलं झालं की नाही, मारून सुजलाय मोचार आहे की नाही. बघ उभ्याने करताय झाला म्हणे हा लोचार, मारून सुजलाय मोचार. आला जन्माला मचिंद्र पाहुणा, आला जन्माला मचिंद्र पाहुणा. मी स्वतः सुद्धा नियमात द्यावा वागतो. आता सभा स्वयंच्या 1-2 मिनिट अगोदर तुम्ही बारी या ठिकाणी संपवते, कारण का पुढची बारी वृद्धजी बाई एक म्हणजे पण तुम्ही म्हणतात ना अर्ध्या तासाची तुझी बारी आहे, बाकी 15 मिनिटाची बारी आहे. कमी वेळेमध्ये चांगलं द्यायचं काम कर, 5-10 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे. सगळी लोक एन्जॉय करत जाते नाही का, सगळी लोक एन्जॉय करत जाते का नाही, नाहीतर तुझ्याला काय बोलून गेलं काय कळलं नाही की नाही. बाई तेवढा घासून काय काय शिवाय देऊन गेली. तू जशी करशील ना तशीच बारी मी करेन. काय होतं उगाच तिनं म्हणतात ना कोयती लावली ना आपण कोरड लावायला जायचं ते काही बरोबर नाही. एवढं मारायचे तुम्हाला बरोबर आहेत ना. तिनं काय काशी करते माझ्या हातात नाही, नंतरची 15 मिनिटं 5 मिनिटात माणूस बारीक होतो. पुरुषाला बारीक करायला किती वेळ, 5 मिनिटात तो रडकीला बरोबर आहे का. हा तुला आता गरम केले हा माझी काय मी काय घालून दिला माणूस नाही, मी कधी पण एनी टाइम तयार. बारीक अशी करायची तू कर
जर नाही गाडी काढला तर नावाचं मागलं कोण आहे तुला दुसऱ्या महिन्याला शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांचे प्रेमाळ आशीर्वाद घेऊन या ठिकाणी पहिली संपूर्ण धन्यवाद Thank you.